एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल। आज आम्ही खूप रेडी होऊन निघालोय लग्नाला। पहा मी कशी दिसते, छान दिसते का नाही सांगा। आम्ही संपूर्ण फॅमिली जाणार होतो लग्नाला। या दोघी पण रेडी झाल्या। हे बघा दुर्वा पण रेडी झाली, कशी हाय बाय करायली आणि तिला मी हास म्हणायले तर असे रिॲक्शन द्यायली आणि नंतर मग खुद हसली। आमच्या घराच्या जवळच थोड्या अंतरावरच मंगल कार्यालय आहे, म्हणून मग आम्ही थोडं लेट गेलो होतो आणि मग तरी पण लग्नाला थोडा वेळ होता, म्हणून आधी आम्ही ठरवलं की नवरीच्या मम्मीला जाऊन गिफ्ट द्यायचे। आणि मग हे बघा तिथं बायका भेटले की बायका ह्या बोलणारच आणि खूप सारी बडबड केली। ह्या आमच्या चुलत सासूबाई आहेत आणि ती मी आणि त्या दोन माझ्या जावा। आणि मग आम्ही नंतर रुखवत पाहायला गेलो। रुखवत खूप छान होता आणि सामान पण त्यांनी खूप दिलं होतं नवरीला तिच्या घरी। आणि मग आम्ही असं ठरवलं की थोडं जेवण करून घेऊ आणि मग सगळे आम्ही सर्वजणी जेवायला बसलो। आमच्या घरी पण पाहुणे आले होते, तर त्या ननंदबाई आल्या होत्या आमच्या, मग माझी आई पण आली होती आमच्या इकडं। मग आम्ही सगळेजण जेवायला बसलो। आम्हाला जायला थोडा उशीर झाला होता, म्हणून सर्वांचे जेवण झाले होते आणि आमच्या मुलीचं तर वेगळंच चालतंय, सारखे फोटोच काढू लागली। मी तिला सांगू लागले व्हिडिओ काढ जेवायचे। आणि आम्हाला वाढायला पण कोणी नव्हतं, दोघं तिघंच होते। मग आम्ही जेवलो आणि नंतर मग लग्न मंडपात येऊन बसलो। तर आम्हाला जेवण हे करायला उशीर झाला, म्हणून जागा पण भेटली नाही, म्हणून मग आम्ही पाठीमागे बसलो। आणि हे पहा काय स्टेज डेकोरेशन पण त्यांनी खूप छान केलं होतं। आणि नंतर मग सर्वजण नवरी नवरदेवाची वेट करू लागले। नवरी नवरदेव काही यायला तयारच नव्हते लवकर। आणि नंतर झाली ही पहा नवरी नवरदेवाची ग्रँड एंट्री। दुरूचं आणि तिच्या मावचं तर वेगळंच काहीतरी चालू असतं। त्या कुठं जरी गेल्या तरी त्याच्या दुनियेत दंगा असतात। इकडून बघती ती तिकडून बघती, त्याला काय घ्यावं हे कळालं नाही की मग मला व्हिडिओ शूटमध्ये घेतात। आणि ह्या दोघी आमच्या जावा बघा, त्यांचं तर नुसतं मग नवरीकडेच चाललं होतं बघणं, नवरी कशी दिसायली, नवरदेव कसा दिसायला। आणि आमचे दाजी आले होते, म्हणजे माझ्या नंदाचा मुलगा, तो तर एवढा धिंगाणा करत होता, मागून अक्षदा फेकून मारत होता मामीला, त्या दोघीला। आणि मी त्यांना सांगत होते शांत बसा, आपल्या पाठीमागं सर्व माणसंच आहेत। आणि मग दाजी पुन्हा व्हिडिओ शूटिंग पण काढू देणं गेले आम्हाला। नंतर म्हणजे तुम्हाला काहीच येत नाही, घ्या इकडं मी काढतो। आणि नंतर मोबाईल हिसकून घेतला आणि सर्व कॅमेरा हलू लागला आणि यायचा फोटो त्याचा फोटो सर्वांचे फोटो केले, व्हिडिओ काढले। समोर मंगलाष्टिका चालू होत्या आणि पाठीमागं सर्व यांचा धिंगाणा चालू होता। मागून अक्षदा फेकू मारू लागले सर्वांना ते। लेकरं काही शांत बसलेच नाही सर्व मंगलाष्टिका होईपर्यंत। नंतर मग मंगलाष्टिका संपल्या, लग्न लागलं आणि नवरदेव नवरीने एकमेकांना वरमाला घातली। आमच्या घरी पण खूप पाहुणे आले होते, म्हणून आम्हाला दोघी तिघीला लवकर घरी यायचं होतं। मग मी दुरूला विचारू लागले तुला आजीच्या घरी जायचं का मग आपल्या इकडं घरी यायचं, तर तिचं काही ठरतच नव्हतं। मी तिला दोनदा तीनदा विचारलं तर ती कन्फ्यूजच होती। तिला वाटू लागलं मी इकडे गेले तर दाजी घरी जाते आणि पुन्हा वापस त्यांच्या, मला खेळायला पण नाही भेटायचं आणि नको जाऊ तर आजीकडं माऊकडं जायचं होतं। मग तिचं फायनली ठरलं की आता मी माऊकडं जाणार, दाजी लगेच जाणार होते, म्हणून मग ती म्हणली आता जाऊ दे, मग मी आजीकडं जाते। मग तिचं ठरल्यावर मग मी तिला तिथंच ठेवलं आणि आई तिच्या घरी गेली आणि मग आम्ही आमच्या घरी आलो। थँक्यू।